तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या काळातच या शिवशाही बसेसना खाजगी कंत्राट मिळालं। त्यानंतर त्यांची अपघातांची वाढलेली संख्या, या सगळ्या दुर्दशेवर न्यूज 18 लोकमतनं त्याच वेळी स्पेशल रिपोर्ट केले होते। म्हणजे सलग महिनाभर सेरी लावली होती, पण तरी परिस्थिती सुधारली नाही। आणि कालच्या ह्या रेप केसमुळे पुन्हा शिवशाहीची दुर्दशा कशी आहे हे समोर आलेलं आहे। त्याचं एक नमुनेदार उदाहरण आपण इथं दाखवतो प्रेक्षकांना। हे बघा, काल शिवशाहीचा दरवाजा उघडून तो नराभा आत गेला आणि त्या महिलेवर अतिप्रसंग केला। आज तशीच शिवशाही बस आहे, इथं बघा दोरीने बांधलेलं आहे, दरवाजा लॉक होत नाही। म्हणजे आज काचा काळ आहे, त्यामुळे आत काय चाललंय काही कळत नाही, कारण एसी बस असतात त्याच्यामुळे सगळे दरवाजे बंद असतात, खिडक्या काचा। म्हणजे अशी दुरावस्था आहे सगळ्या शिवशाही बसेसची। ही एक नमुनेदार म्हणजे एक उदाहरणादाखल आपण ही बस दाखवली। हेच नाही, बहुतांश शिवशाही बसेस अशाच अवस्थेत सेवा देतात प्रवाशांना, आणि त्यातनं मग असे काही प्रसंग घडले का पुन्हा शिवशाहीच्या दुर्दशेची चर्चा सुरू होते। पण अद्यापही एसटी महामंडळ काही करत नाही। ते ठेकेदार तशाच गाड्या रेटतात, जुन्या भंगारात चाललेल्या कंडिशन खराब असलेल्या, पण कोणी लक्ष देत नाही। मग असे काय प्रसंग घडले की मग त्याची चर्चा सुरू होते, पण पुन्हा येरे माझ्या मागल्या, अशीच सध्याची ही शिवशाहीची अवस्था म्हणलं तर दुर्दैवाने इथं खेदानं नमूद करावं लागतं। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे।